कर्नाटक राज्य मागासवर्ग आयोगातर्फे 22 सप्टेंबर 2025 पासून राज्यभरात सुरू होणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षणार्थ मराठा समाजातील प्रत्येक बांधवाने सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन मराठा समाजाच्या नेत्यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये केले। या सर्वेक्षणामध्ये धर्म हिंदू, जात मराठा, पोटजात कुणबी, मातृभाषा मराठी अशी माहिती नमुना फॉर्ममध्ये नोंदवावी असे स्पष्ट यावेळी करण्यात आले। या जनगणनेत अचूक नोंदणी झाल्यास मराठा समाजाची वस्तुस्थिती सरकारसमोर येईल आणि भविष्यातील शैक्षणिक व सामाजिक सवलती मिळण्यासाठी मदत मिळेल असे विधान परिषद सदस्य एम.जी. मुळे यांनी सांगितले। ही केवळ जनगणना नसून आपली ओळख, आपले अस्तित्व आणि सामाजिक स्थिती दर्शवण्याचे माध्यम आहे। त्यामुळे प्रत्येक मराठा बांधवाने ही जबाबदारी समजून सहभागी व्हावे असे माजी आमदार अनिल बेनके, धनंजय जाधव, किरण जाधव यांनी सांगितले। हे सर्वेक्षण समाजाच्या मागासलेची पातळी, शैक्षणिक स्थिती आणि सामाजिक मागणी समजून घेण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे। यावेळी इतर मराठा समाज, सामाजिक कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठा समाजातील सर्व घटकांनी या सर्वेक्षणाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले। कर्नाटक सरकारच्या मागासवर्गीय आयोगातर्फे याच महिन्याच्या 22 तारखेपासून पुढच्या 9 तारखेपर्यंत जे सामाजिक आणि शैक्षणिक समीक्षा किंवा सर्वे होत आहे, त्या सर्वेमध्ये सर्व आमचे समाज बांधव प्रत्येकाने सामील व्हावं, नोंदणी करावं, एनरोलमेंट करावं, कारण याच्यामध्येच आमची संख्या माहीत होते, सरकारलाही पुढे सवलती द्यायला सोपं पडतं आहे, म्हणून हे फार महत्त्वाचं आहे। या सर्वेमध्ये आम्ही विनंती करतोय की ते फॉर्म जे आहे नमुना फॉर्म, त्या नमुना फॉर्ममध्ये धर्माच्या कॉलममध्ये हिंदू, जातच्या कॉलममध्ये मराठा, पोटजातच्या कॉलममध्ये कुणबी आणि मातृभाषेच्या कॉलममध्ये मराठी पण लिहावं अशी विनंती करतोय। सर, याचा फायदा काय असणार आहे? याचा बेनिफिट काय असणार आहे? याचा फायदा काय आहे? शेवटी काय आहे, शेवटी कसं आहे की सामाजिक शैक्षणिक समीक्षा सर्वे आहे, कोण किती मागासलेलं आहे, कोण किती पुढे गेले ह्याच्यावरती अवलंबून होत आहे। ह्या 3 गोष्टी 4 गोष्टी लिहिल्यामुळे नाही, 60 क्वेश्चन्स आहेत। पहिलं सामाजिक, तुमचे लग्न कसे होते, तुमचे पूजा अर्चा कसे होते, तुमच्या समाजामध्ये काय स्टेटस आहे, असं आहे। घरचं सर्वे होतं, तुमचं घर कसं आहे, का पत्र्याचं आहे, का झोपडी आहे, का सिमेंटचं आहे, घरामध्ये संडास आहे का, घरामध्ये नळ आहे का, घरामध्ये लाईट आहे का। नंतर शिक्षणाचं होतं, प्राथमिक शिक्षण आहे का, हायस्कूल आहे का, शाळेला गेलं आहे का नाही, अर्बन आहे का, शहरीमध्ये नागरी आहे का, खेड्यामध्ये आहे का, त्याला मार्क आहे, स्कोअर आहेत। पुन्हा नंतर इकॉनॉमी, शेती करत आहे का, नोकरी करतो आहे का, बेकार आहे का, सरकारी नोकरी आहे का, घरामध्ये गाडी कार आहे का, मोटरसायकल आहे का, सायकल आहे का, असे अनेक प्रश्न आहेत, ह्याला मार्क आहेत। 3:2:1, 3:3 हे सोशलला आहेत, 2 एज्युकेशनला आहेत, 1 इकॉनॉमीला आहे। ह्याच्यावरती फायदा का होते, आम्ही जर 50% जास्त मार्क घेतलो तर निश्चितपणे मी मागासवर्गीय मी येतो। कांतराज रिपोर्टने जे सर्वे केलेलं आहे 2015ला, त्या सर्वेप्रमाणे आम्ही 85 मार्क घेऊन मराठा समाज। तुम्ही ऐका, हे कशासाठी महत्त्वाचं आहे, आम्ही 40 लाख म्हणतो आम्ही, पण 1990च्या चन्नापल्लीच्या आयोगामध्ये 12 लाख दाखवले, 15च्या कांतराजमध्ये 15 लाख दाखवले आणि आता 2025च्या हेगडेमध्ये 16 लाख दाखवले आमची जनसंख्या। आम्हाला या सर्वेमध्ये सगळ्यांनी भाग कशासाठी घ्या म्हणतो आम्ही, आम्हालाही सरकारलाही माहीत व्हावं आमची निश्चितपणे किती लोकसंख्या आहे। आणि सर्वेचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते अत्यंत डोकं वापरून खरं काय ते लिहायचं। समजा संडास काय विचारलं, समजा एखादी आमची आई म्हटली, बहीण म्हटली संडास नाही मला सांगा, लाज वाटते, समजा संडास हाय म्हटलं तर आम्हाला नुकसान आहे। जे तुमची स्थिती आहे ते खरं सांगा की, आणि खरं सांगितलं खरोखरच आमचा समाज मागासवर्गीय आहे, आम्ही 80-85 मार्क घेतो, आम्हाला बॅकवर्ड क्लासमध्ये समावेश होतो आहे, मराठा लिहिण्यामुळे काही नुकसान होणार नाही। फायदा नुकसान कुठं आहे, मार्क घेण्यावरती आहे। म्हणून सगळ्यांनी हे 4 प्रश्न, हे 4 उत्तरं जी आहेत
हे मेन आहेत, आमचे खांब आहेत. धर्म, जात, पोटजात आणि मातृभाषा, म्हणून सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन हिंदू, मराठा, कुणबी मराठी लिहावं ही नम्र विनंती. सर, कुणबी शब्दाचा अर्थ आहे, कारण याच्यावर कधी लावला नव्हता. कुणबी मराठा एवढाच लावत होते. कुणबी शब्दाचा अर्थ नेमका काय, कारण त्याच्यामुळे गैरसमज बरेच पसरले जातात. कुणबी शब्दाचा अर्थ ही आहे की शेती करणारा. छत्रपती शिवाजी महाराज कुळवाडी म्हणलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज कुणब्याचा राजा म्हणलेला आहे, रयतेचा राजा म्हणलेला आहे. असं आहे की जागृती करण्यासाठीची पत्रकार परिषद होती आणि त्यामध्ये मला वाटतं तुम्ही मुळे साहेब आहेत, किरण जाधव आहेत, युवराज कदम आहेत, यांनी बाकीचे सर्व लोक आम्ही जमायचं, गुरव साहेब आहेत, सगळे जमायचं कारण म्हटल्यानंतर मुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 50 लाखाच्या पेक्षा जनता आमची जास्त आहे. पण जेव्हा जेव्हा सर्वे झाला तेव्हा 16 लाख, 10 लाख, 12 लाख असा सर्वे आल्यामुळे आमची संख्या किती आहे ही सरकारला माहिती नाही. म्हणून यावेळी अशी विनंती आहे, तुम्ही लिहिताना हिंदू, मराठा ज्यांनी पुढे पोट लिहिलेले नाही जात त्यांनी कुणबी लिहावं आणि पोट जात जे असेल ते त्यांनी लिहिता येते. पण हे का लिहा म्हटल्यानंतर मराठा समाज किती आहे एक साईडला समजत आहे. नाही तर मागच्या वेळी जी परिस्थिती झाली, आम्ही 50 ते 70 लाख असून सुद्धा 16 ते 12 लाखामध्ये आम्ही बसतोय. म्हणून जनतेला आमच्या मराठाला विनंती आहे की सगळ्यांनी याच्यात सहभाग घेऊन ज्याप्रमाणे आम्ही हिंदू, मराठा, कुणबी लिहा किंवा हिंदू, मराठा किंवा तुमची पोटजात दुसरी ती लिहावी आणि सगळ्यांनी सहभाग घ्यावा ही तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. नाही, पत्रकार परिषद घेऊन तेवढंच सांगणार नाही, आम्ही ह्याच्या अगोदर अशी पत्रक काढलेली आहेत. हे बघा असं आहे, ही ऑलरेडी घरोघरी पुऱ्या जिल्ह्यामध्ये ही पत्रक जाणार आणि कन्नड आणि मराठी दोन्ही असणार. कारण दोन्ही भाषेमध्ये लोक असल्यामुळे, मराठा समाज असल्यामुळे दोन्ही भाषेमध्ये घरोघरी पत्रक पोहोचवली जातील आणि हा असा फॉर्मॅट दिला जाईल. त्या फॉर्मॅटप्रमाणे ते आपल्या जाती, धर्म सगळं लिहिणं तुम्हाला कळकळीची विनंती आहे म्हणून तुम्हाला सांगतो. नुकतीच बेंगळूर येथे कर्नाटकातील प्रत्येक जिल्ह्यातून मराठा समाजाच्या वेगवेगळ्या पक्षातील आणि वेगवेगळ्या संघटनातील प्रमुखांची बैठक झाली. त्याच्यामध्ये याच महिन्याच्या 22 तारखेपासून कर्नाटकामध्ये जातीवार जनगणना होणार आहे. ह्याच्यासाठी चिंतन मंथन झालं. महाराष्ट्रातून सुद्धा काही या विषयावर एक्सपर्ट माणसं 1-2 जण आली होती. सगळ्यांचे सल्ले घेऊन चर्चा करून एक निर्णय घेण्यात आलेला आहे. कर्नाटकातील मराठा समाजाने जे काही जनगणनेसाठी जे काही पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये 8 नंबर कॉलममध्ये धर्म विचारण्यात आलेला आहे. रिलिजन तिथं हिंदू लिहिलं पाहिजे. कॉलम नंबर 9 मध्ये जात, कास्ट विचारण्यात आलेली आहे, तिथं मराठा असं लिहिलं पाहिजे. कॉलम नंबर 10 मध्ये उपजात ही विचारण्यात आलेली आहे, तिथं कुणबी लिहावं असं आवाहन करत आहोत. त्याच्यानंतर 15 नंबर कॉलममध्ये भाषा मातृभाषा विचारण्यात आलेली आहे, तिथं मराठी अशी लिहावी. कर्नाटकामध्ये जवळपास 40-45 लाख मराठा असतानासुद्धा रेकॉर्डमध्ये मात्र फक्त 15-16 लाखच दाखवत आहे. असं न होता सर्व मराठा समाजाने याच्यामध्ये भाग घ्यावा. मोठ्या संख्येमध्ये आपली कर्नाटकातील आपली उपस्थिती जास्त आहे, रेकॉर्ड व्हावं आणि त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होतो आहे. ज्या समाजाची संख्या जास्त आहे त्याला राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या फायदा नक्कीच होणार आहे. आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. याची दखल सर्व गावातील कार्यकर्त्यांनी, समाज बंधूंनी घ्यावं अशी विनंती आहे. तर्फे शैक्षणिक जाती समीक्षा जी होणार आहे त्या दृष्टीनं प्रचार आणि प्रसार करण्यासाठी म्हणून आज बेळगावमध्ये मोहेसाहेब आले. बाकी सर्व मराठा समाजाचे सर्व पक्षात कार्य करणारे सर्व आम्ही मराठा नेते एकत्रित जमलो. येणाऱ्या काळामध्ये जनजागृती कशी व्हावी व प्रत्येक घरोघरी आपण कसं पोचावं या दृष्टीतून विचारविनिमय झालेलं आहे. त्या दृष्टीतून कॉलम नंबर 8 मध्ये धर्म आहे तिथं हिंदू लिहावा. कॉलम नंबर 9 मध्ये जिथं जात आहे तिथं मराठा लिहावा. 10 मध्ये जिथं उपजात आहे तिथं कुणबी लिहावी आणि 15 नंबरमध्ये जिथं ज्या ठिकाणी भाषा आहे मातृभाषा मराठी लिहावं. असं कर्नाटकामध्ये ज्यावेळेला आम्ही संपूर्ण कर्नाटकातील नेते एकत्रित जमलो होतो त्यावर निर्णय घेण्यात आला आहे. त्या निर्णयाचं अनुसरून आज इथं आम्ही देखील पत्रकार परिषदेतून सर्वांना सांगण्यात आलं आहे. उद्यापासूनच बेळगाव जिल्ह्यामध्ये पूर्ण राज्यामध्ये जितकं म्हणून आपला मराठा समाज आहे त्या ठिकाणी पत्रकं पोचवून घरोघरी जनजागृती करणार आहे. ज्यावेळेला घरात कोण एक व्यक्ती असेल कारण ते जे ऑफिसर्स असतील ते केव्हाही येऊ शकतात. ज्या वेळेला घरात व्यक्ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल
त्यांनी त्यावेळेला घरातील व्यक्तीचं खरोखर जे आपली परिस्थिती आहे ती त्या ठिकाणी मांडण्याची गरजेचं आहे. त्या दृष्टीनं अवेअरनेस करण्यासाठी मी एकत्र जमलो होतो.